आज तर घडले खूप मोठे मोठे किस्से. भाऊ अभिनंदन. या डाऊनने तर आज घेतलेली नवी कोरी चुम्मेश्वरी. मग चुम्मेश्वरीचा चक्कर वगैरे मारला. म्हटलं खूप छान, असंच माझं नाव मोठं कर. म्हटलं हा चक्कर काय पडत नाही, चुम्मेश्वरीला कुठेतरी लांब घेऊन जावं लागतं. आज तर खूपच छान आणि वेगळा प्रचार बघायला भेटला. वासुदेवाला रे वासुदेवाला म्हटलं तर हे खूप छान वाटलं. हे लोक अजूनही आपली परंपरा जपताय. त्यानंतर आपण निघालो एंगेजमेंटला. माझ्या नाही हो, आपल्या प्रतीक भाऊंच्या. आपल्या डाऊनच्या चुम्मेश्वरीने तो डायरेक्ट आपल्याला पारायला देऊन सोडलं होतं ना. तुम्हाला आपली फॅन फॉलोइंग माहितीच इथली. म्हणजे आम्हाला तुझा ब्लॉग मध्ये घे, आमच्यामुळे तुझा ब्लॉग फेमस होईल. पहिले तर मी इथल्या गावकऱ्यांना शुभेच्छा देईन. कारण गाव जरी छोटं असलं ना तर निसर्ग एवढं सुंदर ठेवलंय यांनी की डायरेक्ट मन तिथेच अडकून छान वाटलं. मग तिथेच आम्ही भोलेबाबाच्या मंदिरात गेलो. इथे तर सर्व नमुने एकत्र आले होते. पण मी इथेच म्हणालो जे मागच्या ब्लॉग मध्ये म्हणलो होतो, देवा सर्वांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. भूक तर खूपच लागली होती. मग पोटोबा पण म्हणला, मालिक आपल्या पोटाचं बघा ना काहीतरी. तर इव्हेंट हॉलमध्ये येऊन बघतो काय नवरदेवची अजून तयारी चालू होती. चालून द्या. काय नवरदेवला भेटलो वगैरे, फोटो वगैरे काढले. मग काय आम्ही निघालो घराच्या दिशेने. आपल्याला तर आज आमंत्रण होतं आपल्या ओल्ड स्कूलचं. इथे लहान चिमुकल्या मुलांची गॅदरिंग होती. आज गेल्यावर सगळे मित्र भेटले, जुन्या आठवणी ताज्या झाल्या. खूप छान वाटलं. वो दिन बी क्या दिन ते. म्हटलं अरे बस अजून कार्यक्रम बाकी. स्टेजवर गेलो. मग डायरेक्ट सूत्रसंचालनाचं काम आपल्या हातात घेतलं. थोडी भीती होती पण माझी भीती त्याच दिवशी संपली. त्या दिवशी मला समजलं की लढायचं मला स्वतःला. हे मुलं तरी तर खूपच छान डान्स करत होते. एक काळी आम्हीही इथंच डान्स करत होतो या स्टेजवर, या स्कूलमध्ये. खूप छान आणि सुंदर वाटलं. मग डायरेक्ट त्यानंतर आमचाही सर्वांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी थोडं प्राऊड फील झालं. गॅदरिंग वगैरे संपली. हे पोरं इथंच त्यांची आठवण ताजा करीत होती. म्हटलं ए बेट्यानो जुला जुल पर. प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की.